1672च्या दरम्यान जेव्हा पद्मदुर्ग बांधून झाल्यानंतर जो इथला लाई पाटील होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला आणि त्यांनी एक ही आयडिया सांगितली म्हणू शकतो आपण की प्रत्येक वेळी जेव्हा आपण बोटीमधून किंवा तटावरून जेव्हा आपण आक्रमण करायचो तेव्हा काय व्हायचं की आवाजाने रात्रीच्या अंधारात त्या तटाच्या आवाजाने त्यांच्या लक्षात यायचं की किल्ल्यावर कोणीतरी आक्रमण केलं आहे. त्यामुळं ह्या वर दिसताय त्या तोफा डायरेक्ट तोफानी काय व्हायचा मारा व्हायचा आणि तटाच्या पूर्ण ज्या लावलेल्या बोट आहेत खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील बोटी त्याच्या टिकऱ्या व्हायच्या. लाई पाटील यांनी एक आयडिया सांगितली की आपण असं तट बनवू की ज्याचा आवाज होणार नाही आणि सुरुवातीला काय करू एकदम थोडी लोक समजा बोटावर मोजणी इतकी लोक आपण त्या तटावरून तिथं जाताना शिड्या घेऊन जाऊ आणि हा जो बाहेर दिसणारा जी तटबंदी आहे त्या तटबंदीला शिड्या लावू आणि काय करू एकदा शिड्या लावून झाल्या की आपण काय करायचं इशारा द्यायची तिकडं असलेल्या आपल्या सैन्याला आणि जेव्हा इशारा दिल तेव्हा सगळ्यांनी किल्ल्यात प्रवेश मिळवायचा आणि आतील जे असतील ते हबशी सगळे कापून आपण किल्ल्यावर विजय मिळवायचा. आणि हा प्लॅन अत्यंत खतरनाक पद्धतीने झाला होता आणि त्यानुसार काय झालं की तट बनवले गेले. काही मोजकी मंडळी इथं आली गेली आणि इथं वाट बघितलं. पूर्ण काळ्या कुट्ट अंधारात त्यांनी काय केलं की तटाला शिड्या लावल्यानंतर इशारत दिल्यानंतर बराच वेळ त्यांनी वाट बघितली. जवळजवळ रात्रभर अख्खी वाट बघितली परंतु उरलेलं जे सैन्य येणार होतं ते आलं नाही. त्यांना ती इशारत कळाली नसावी किंवा त्यांना फक्त तिथं थांबायचा हुकूम दिला होता आणि इशारत कळाली नसल्यामुळं त्यांना इकडे येता आलं नाही आणि हा सगळ्यात म्हणजे प्रॉपर प्लॅन केलेला तो फसला आणि पुन्हा एकदा जंजिऱ्यानं इथं हुलकावणी दिली.